हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि तुम्हा व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या आहे मोहिनी एकादशी म्हणजे 27 एप्रिल 2026 वार सोमवार. या दिवशी एकादशी आहे. हे व्रत प्रभू श्रीरामांनी आणि पांडवांनी केले होते. मोहिनी एकादशी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी काय करावे जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 27 एप्रिल रोजी मोहिनी एकादशी आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या या एकादशीला धार्मिक असे मान्यता आहे. भगवान श्री हरी विष्णूंनी धारण केलेल्या त्या मोहिनी रूपाची कथा आपल्याला माहीतच आहे. मोहिनी एकादशीचे महत्व आधी जाणून घेऊया. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते, पण त्यातही मोहिनी एकादशी ही विशेष फलदायी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी व्रत आणि पूजन केल्याने केवळ मानसिक शांती मिळत नाही, तर धार्मिक जन्माच्या पापाच्या फळातून मुक्ती मिळते. नेहमी एकादशीची पौराणिक महत्व आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत बाहेर आले, तेव्हा देव आणि दानव यांच्यात युद्धाची परिस्थिती झाली. दानव अमृत घेऊन पळून जात असताना भगवान श्री हरी विष्णूंनी जगाच्या कल्याणासाठी एक अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण केले, ज्याला मोहिनी अवतार असे म्हणले जाते. आपल्या ह्या मोहकृपाने राक्षसांना भुरळ घातली आणि त्याची दिशाभूल करून देवांना अमृत प्राशन करून दिले. ज्या तिथीला आपण भगवंताने अवतार घेतला तीच ही मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. तर बघा, या दिवशी पूजा कशी करायची ते पाहू. एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्नान करावे. भगवान श्री हरी विष्णूंना समोर ठेवून हात जोडून नमस्कार करावा आणि संकल्प सोडावा. देवघरातील देवाची पूजा करावी आणि भगवंत श्री हरी विष्णूंची पूजा करावी. तुळशी तुळशी अर्पण कराव्यात, पिवळे फुलं अर्पण करावीत. तुळशीशिवाय भगवान विष्णूंची पूजा ही अपूर्ण असते. त्यामुळे तुळशी ही आवर्जून भगवान विष्णूंना अर्पण करावी. भगवान विष्णूंना तुळस ही फार प्रिय आहे. या दिवशी देवाला केशरयुक्त दूध किंवा पिवळी मिठाई अर्पण करावी, नैवेद्य दाखवावा. मोहिनी एकादशी व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी. तुम्ही मोबाईलवरही लावून ऐकू शकता. भगवान श्री हरी विष्णूंची आरती करावी. शक्य असल्यास या दिवशी रात्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे किंवा भजन कीर्तन करावे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला गरजू व्यक्तींना दान करावे, अन्नदान करावे. मग उपवास सोडावा, म्हणजे व्रताचे पूर्ण फळ तुम्हाला मिळते. या व्रताचे फायदे असे आहेत की त्रेतायुगात प्रभू श्रीरामांनी, द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिर यांनी देखील हे व्रत केले होते. हे व्रत केल्याने मनुष्याचे मोह आणि माया पाश तुटतात आणि मन शुद्ध होते. आर्थिक अडथळे दूर होतात. घरात सुख शांती ऐश्वर्य लाभते. या दिवशी तुळशीची सेवा ही मोहिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या म्हणजे तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला प्रदक्षिणा घालावीत. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक तयार होते. एकादशीला तुळशीला स्पर्श करणे किंवा पाणी घालणे हे शास्त्रात वर्ज्य मानले आहे. एकादशीला तुम्ही लांबूनच दर्शन घेऊ शकता. तिला स्पर्श करू नये. भगवान श्री हरी विष्णूंना पिवळा रंग, पिवळं प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही ह्या दिवशी गरजू व्यक्तींना पिवळे धान्य, पिवळे फळं किंवा पिवळे वस्त्र दान करू शकता. दान केल्याने कुंडलीतील ग्रह म्हणजे गुरुग्रह बलवान होतो आणि मग जप करावा. ओम श्री लक्ष्मी नारायण नमः, ओम श्री लक्ष्मी नारायण नमः हे जप तुम्ही 108 वेळा करावा. किंवा ओम नमो भगवते श्री वासुदेवाय हा जप तुम्ही 108 वेळा करावा. असे हे साधे सोपे उपाय तुम्ही या दिवशी एकादशीला केले तर तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल आणि मोहिनी एकादशीचे फळही मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.